झालं का? ओके. तर पाहायचं विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ट्रान्झिशनचे मी मागच्या वेळेस बरेचसे एक्झाम्पल दिलेले आहेत. आता आपण या ठिकाणी तुम्हाला एसएससी ला, इथे मी सर्वजण 10वीचे विद्यार्थी आहात, एसएससी मार्च 2025 ला जो प्रश्न विचारला आहे ट्रान्झिशनचा, तो प्रश्न आपण इथे सोडून घेतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केली, सर जसं तुम्ही एमपीएससी साठी व्हिडिओ तयार करता तसं 10वी साठी सुद्धा काय व्हिडिओ तयार करा. तर आज खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करतोय. त्या ठिकाणी हा प्रश्न 5 मार्काचा आहे, पण ह्यासाठी आपल्याला बरेचसे तयारी करावी लागते. काय तुम्हाला सेंटेन्स कन्स्ट्रक्शनचा अभ्यास करावा लागतो, ग्रामर असेल, व्होकॅब्युलरी असेल. आता हे ओव्हरऑल आपण एका शब्दामध्ये पाहायचं आहे, एका प्रश्नात पाहायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू मीडियम ऑफ युअर इन्स्ट्रक्शन एनी 4. किती मार्काला प्रश्न आहे तो? 2 मार्काला आहे, फॉर 2 मार्क्स. दिस क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. आता या ठिकाणी हे शब्द दिलेले आहेत, त्यापैकी किती शब्द आपल्याला लिहायचे आहेत? फक्त 4 शब्द लिहायचे आहेत. इथे शब्द किती दिले त्यांनी? 6 शब्द दिले आहेत. त्यातला आपल्याला किती शब्द लिहायचे आहेत? एकूण 4 शब्द लिहायचे आहेत. मग आता हे 4 शब्द आपण इथे लिहूया. आता जनरल ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? सामान्य. मग जनरल या शब्दाचा अर्थ आहे सामान्य. हा शब्द दिसतोय का बघा? खोटं दिसतोय का? सामान्य. जनरल शब्दाचा अर्थ आहे सामान्य. नंतर अरायवल. अरायवलचा अर्थ आगमन असं म्हणतो. राज म्हणजे उगवणे, अरायवलचा अर्थ आहे आगमन. आगमन. नंतर बेगर, बेकारी. बेगर या शब्दाचा अर्थ आहे बेकार. नंतर ऑनर, ऑनर ऑनरेबल, ऑनरेबल पर्सन म्हणतो आपण. सन्मान्य नाही, तसं ऑनर ह्या शब्दाचा अर्थ आहे सन्मान. ऑनरचा अर्थ आहे सन्मान. आता पॅराडाईज, हेवन, स्वर्ग. बरोबर सांगितलं बाबा, वस्तादनं बरोबर सांगितलं. तर पॅराडाईज शब्दाचा अर्थ आहे स्वर्ग, स्वर्ग आहे. आणि मुवमेंट, हालचाल. बरोबर सांगितलं बघा, सुनबाईने बरोबर सांगितलं. मुवमेंट या शब्दाचा अर्थ आहे हालचाल, हालचाल करणे. मुवमेंट, मुवमेंटचा अर्थ क्षण आणि मुवमेंटचा अर्थ हालचाल. आता सेकंड बी आहे, बी क्वेश्चन आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू मीडियम ऑफ युअर इन्स्ट्रक्शन एनी 2. 2 मार्काला प्रश्न आहे सुद्धा. इथं 2 विचारलेत, कारण इथं काय वाक्य आहेत, इथं शब्द आहेत. प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन. आता पुस्तक म्हणजे माझ्या चुकून प्लांटच्या ऐवजी प्लेट शब्द झालाय, प्लेट. चुकून तो शब्द आलेला आहे, तिथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर खरा शब्द प्लांट आहे, प्लांट. प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन. काय याचा अर्थ मराठीमध्ये? करेक्ट, बागेत भरपूर झाडे लावा. बागेत भरपूर झाडे लावा. बघा, बागेत भरपूर झाडे लावा असा अर्थ होईल. एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ ट्रीज. अगदी बरोबर आहे. प्रत्येकाने झाडाची काळजी घ्यावी. प्रत्येकाने झाडाची काळजी घ्यावी. प्रत्येकाने झाडाची काळजी घ्यावी. प्रत्येकाने झाडाची काळजी घ्यावी. डोंट प्लग द फ्लावर्स. अगदी बरोबर आहे. फुले तोडू नका. बऱ्याच लोकांना सवय असते, तर त्याचा अर्थ आहे फुले तोडू नका. फुले तोडू नका. फुले तोडू नका. फुले जे असतात बागेतले ते तोडू नका. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ. झाडे वाचवा, जीवन वाचवा. झाडे वाचवा, जीवन वाचवा. जर झाडे वाचवलं तुमचं जीवन वाचेल. जीवन वाचवा म्हणजे झाड आपल्याला ऑक्सिजन देत असतात, बरेच उपयोग पडत असतात. आता हे तर खाली प्रश्न बसत नाही म्हणून इकडे लिहिलेला आहे. सी, ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स ऑर प्रोवर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. त्याचं सुद्धा मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे बघा. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. आता ऍक्शनचा अर्थ काय आहे? कृती. मग काय म्हणू शकतो आपण इथे? उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. म्हणजे आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा की कृतीला जास्त महत्व आहे. आणि माइट इज राईटचा अर्थ आहे बळी तो कान पिळे. बळी तो कान पिळे. बळी तो कान पिळे म्हणजे जो शक्तिशाली आहे. जर जंगलाचा विचार केला तर आपल्याला माहित आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स अँड सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. जो स्ट्रॉंग आहे तो जास्त हे करत असते. सगळ्यांना समजलं? थँक्यू.